हरे कृष्ण, जय शिवराय मित्रांनो. आज आपला कोकण ना लोकांसाठी नुसता पर्यटन स्थळ नाही आहे, एक इमोशन बनला आहे. दिवसाक हजारो माणसं इकडे वळतात आहेत. का इकडे वळतात आहेत? आपल्याकडे काहीतरी युनिक पॉइंट आहे म्हणून वळतात आहेत. आपल्याकडे नद्या आहेत, समुद्र आहे, डोंगर दऱ्या आहेत, धबधबे आहेत, इवन फळांचो राजा म्हणजेच आंब्यांचो पण राजा आपल्याकडे उगवता. म्हणजे किती प्रकार आपल्याकडे आहेत आणि आपण त्यांना दुर्लक्ष करता आहे. बाहेरची लोक आपली संस्कृती बघू घेतात. आपण जा इकडे गाव पण टिकवला आहे ना, त्या त्यांना आवडता. आता परवाचीच गोष्ट बघा, आपल्याकडे MH45 रायडर आलो होतो. त्यांना पण आपल्याबद्दल काय काय शब्द वापरले नाहीत. म्हणजे अगदी स्वर्ग आहे, इकडची माणसं एकदम देव माणसं आहेत, ह्यांचे उपकार खय फेडू. म्हणजे त्याच्यात जे मनापासून आलेले इमोशन्स आहेत ना, त्यांना ते मांडलं नाहीत. म्हणजे बाहेरची लोक आपल्याबद्दल किती आदर व्यक्त करतात आहेत ना, कारण आपल्याकडे संस्कृती तशी आहे. आपण आपण अतिथी देवो भव मानतो. आपल्याकडे जरी कोणी अनोळखी आला ना, तरी पण आपण त्याला पाण्याशिवाय पाठवत नाही. पाणी तरी पिऊन जा निदान म्हणतो. उगाच आपल्याक नाही म्हणत यांच्या हृदयात भरली शहाळी म्हणून. तर त्याच्यावरनच आज माझ्या डोक्यात एक मायक्रो बिझनेस आलो आहे. ॲक्च्युली मायक्रो बिझनेस म्हणण्यापेक्षा एक मोठ्या लेवलचा पण बिझनेस बनवू शकता. पण तुम्ही स्टार्टिंग तर करा, तो म्हणजे होमस्टे. आता तुम्ही इतर ठिकाणी होमस्टे बघितला बसाल, पण मी माझ्या दृष्टीने मी कसं बघतोय होमस्टेकडे त्या मी तुम्हाला सांगतोय. तर लोकांका काय बघूक आवडता? आपली कौलारू घरा बघूक आवडतात, आपल्या आसपासचा परिसर बघूक आवडता, आपल्या दारातला अंगण बघूक आवडता. अंगणात आपल्या एखादो माड असा तर त्यावर आपण जी माती लिपून त्याच्यावर सारवताव ना, तर त्या इतका भारी दिसताना आता तुम्हाला सिटीमध्ये दिसणार नाही. तर लोक तो एक्सपिरियन्स घेऊन गावाकडे येतात. त्यांना असा काहीतरी युनिक दिसला पाहिजे जा गाव पण टिकवताय. आपल्या आसपास जर एखादी नदी असात किंवा आपल्या आसपास समुद्र असात, तर त्याच्यावर जी शांतता आहे ना, तर ती तसली काही भेटणार नाही. तो अनुभव लोक घेऊन गावाकडे येतात. तर त्यांना ह्यो एक्सपिरियन्स द्यायचो असतात ना, तर आपल्याक पण थोडा युनिक बनवूक लागत. आपल्या आसपास बऱ्यापैकी असता, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करता. आपल्याकडे माडाचे एवढे मोठे बागा असतात, तिकडे बसूक आपण करू शकता. बाहेरगावच्या माणसांका आपल्याकडचा फूड आवडता. घावणे असतं, चटणी भाकर असतं. आता नॉनव्हेजमध्ये पण बरेच ऑप्शन आहेत, पण मी नॉनव्हेज खात पण नाही आणि मी नॉनव्हेज प्रमोट पण करत नाही. तर त्या तुमचा तुम्ही बघा, मी काय त्या नॉनव्हेजबद्दल बोलणार नाही अजिबात. त्यांना आपले काजू, नारळ, आंबो, करवंद याच्यापासून बनणारे जे पदार्थ आहेत ना, ते पण लय आवडतात. तर ह्या सर्व आपल्याकडे असतात ऑलरेडी. तर आपल्याला एक एक्सपिरियन्स तयार करायचा आहे. आपल्या साईडला 1 किंवा 2 रूम असे पाडायचे आहेत जे प्राचीन पद्धतीचे असतील, थोडे कौलारू टाईप, थोडे चिरेबंदी. जर तुमच्याकडे ऑलरेडी जुन्यातला मोठा घर असाल, तर त्याच्यात तुम्ही 1-2 रूम साईडला काढून होमस्टेची व्यवस्था करू शकता. किंवा जर तुमच्याकडे लहान घर असाल, पण जरा तुम्ही लोन वगैरे काढून, आपल्याकडे मुद्रा योजना वगैरे आपले गव्हर्नमेंट काढता आणि इतर बिझनेससाठी पण काय काय योजना आहेत, ते बँकेत तुम्ही जाऊन चौकशी केला ना, तर बँकेवाले याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देतील. तर त्या लोन काढून तुम्ही आपल्या आजूबाजू 2-3 रूम काढू शकता. त्यामध्ये टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था मॅन्डेटरी पाहिजे. तर बँकेतनं लोन काढून तुम्हाला स्टार्टिंगला फक्त 2 रूम बनवायचे आहेत. ते पण जास्त मोठे नाहीत, आपल्या बेसिक लेवललाच बनवायचे आहेत. आणि त्याच्यात टॉयलेट बाथरूमची सोय असली पाहिजे, थोडा क्लिनलीनेस असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण एखादी खॉट म्हणा किंवा एखादं पलंग म्हणा ठेवू शकता. आणि त्याच्यावर जे बेडशीट वगैरे असतात ना, ते पण साफसुथरे असले पाहिजे. लोकांका एकदम टापटीपणा आवडता. तर हे जे बेसिक गोष्टी आहेत ना, हे तुम्हाला नक्की फॉलो करायचे आहेत. त्याच्यात तुम्ही त्यांना आपला घरगुती अन्न पण देऊ शकता. म्हणजे आपली खानावळ पण सुरू झाली. आपल्याकडे मार्च, एप्रिल, मे महिने ही एवढी तुफान गर्दी असताना की आपले हायवे पण एवढा ट्रॅफिक होता. का तर बाहेरचे सगळे आलेले असतात. मी बघते ना, MH1, MH17, MH14, MH13 म्हणजे खैना गाड्या येतात ना आमच्या हायवेवर. आमच्या MH08च्या क्वचितच गाड्या दिसतील. तर हे 3 सीझन आपल्याकडे फुल असतात. पण जे हौशी कलाकार आहेत ना, ज्यांका खरोखर कोकणातलो पाऊस बघायचो आहे, कोकणातले नद्या बघायच्या आहेत. आता ह्या पाणी वाहता ह्या पावसातच वाहणार आहे, ह्या का मे महिन्यात नाही वाहणार आहे, आपल्याला पण माहिती आहे. जर जे खरोखर हौशी आहेत ना, तर ते ऑफ सीझनला पण असतात. त्याच्यामुळे हो बिझनेस फक्त सीझनल बिझनेस न राहता तुमचं फुल टाईम बिझनेस पण होऊ शकता. जर तुमच्या आसपास मोठं डोंगर असाल, जर वरती कातळ असाल, तर तिकडे कातळावर फिरण्यासाठी तुम्ही बाजूच्या एका माणसाक सांगू शकता की ह्या माणसांका जरा वरनं फिरवून आण. तर त्या माणसांका पण काहीतरी टिप देतील ती माणसा. तो आसपासची माहिती देऊ शकता तिकडची. त्याच्यामुळे त्यांना ट्रेकिंगचा पण आनंद मिळालो. ज्यांका खरोखर निसर्गात फिरायचं आहे ना, पक्षी बिक्षी बघायचे आहेत, आपल्या आसपासची संस्कृती बघायची आहे, तर ते अशा ठिकाणी फिरतात. आपल्या गावात एखादं प्राचीन मंदिर असात,
तर त्या प्राचीन मंदिराची काय स्टोरी आहे, त्या कसा काय बनवला नाही आहे, तर तिकडची रचना कशी आहे, तर आपण त्या मंदिराची माहिती द्यायची आहे की हा मंदिर कोणी बांधला, कसा बांधला, इकडचे चालीरीती काय आहेत, इकडचे सण कसे होतात, शिमगो कसं होता, म्हणजे तिकडची जी माहिती आहे ना लोकल संस्कृती ती आपल्या त्या माणसांका द्यायची आहे. हो एक तुम्ही एक्सपिरियन्स त्याच्यातनं शेअर करू शकता. जर तुमच्या आसपास एखादी नदी असात किंवा व्हाळ असात तर तिकडे तुम्ही बसण्यासाठी खुर्च्या लावू शकता किंवा चेऱ्यांचा करतात ना बसण्यासाठी संध्याकाळचा शांतपणे, तर तसा करू शकता. तुम्हाला एक वेगळा अनुभव शेअर करायचा लोकांशी. आपल्या होमस्टेच्या आसपास आपल्या फुलझाडं लावायची आहेत, मोगरा, रातराणी, चाफा, सोनचाफा, गोंड्याची फुला, म्हणजे अशी जी ज्यांका सुवास असतात त्या सुगंधामुळे आपल्याक एक वेगळीच शांतता मिळता. त्याच्यामुळे असे काय काय युनिक पॉईंट आहेत ना ते आपल्या आसपास बघायचे आणि त्याला डेव्हलप करायचा. एखादा लाकूड असात तर त्याच्यावर तुम्ही डिझाईन करून बसण्यासाठी करू शकता किंवा आपल्या अंगणात त्या मधोमध ठेवू शकता, त्याच्यावर थोडी फुलं वगैरे लावून फ्लॉवर पॉट म्हणतात त्या टाईप पण तुम्ही करू शकता. म्हणजे असं काहीतरी युनिक पर्स्पेक्टिव्ह शेअर करा. नुसतं तुम्ही रूम शेअर करू नका. रूम काय असे किती पण भेटतात. आता रत्नागिरीत पण एवढे मोठे मोठे अपार्टमेंट झाले आहेत, त्याच्यामुळे त्यांना राहण्याचा हा विषय नसता. तर आपल्या युनिक काय व्हॅल्यू भेटताय ना तर ती महत्त्वाची आहे. त्या पर्यटकांका एकदम मोठा हॉटेल, AC चे रूम, मोठी TV असा अपेक्षित नसता. त्यांना नॉर्मलच पाहिजे पण व्यवस्थित पाहिजे आणि काहीतरी युनिक पर्स्पेक्टिव्ह असलो पाहिजे. आपल्या होमस्टेच्या बाजूक एखादी झोपडी बनवायची आहे जी जुन्या पद्धतीची असतात, ज्यांका सावळांचे झाप मिळलेले असतील, वरना गवत टाकलेला असतात आपला भातियान, त्याच्यामुळे एक थोडं वेगळं फील येतं. त्याच्यामध्ये राहिल्यावर कसा वाटतं ह्या पण तुम्ही दाखवू शकता. तुम्ही 24 तासाच्यात राहू द्यायचं नाही आहे, कारण त्या कसा सेफ्टीच्या विषयान थोडा रिस्की असता. कारण खय काय फायर बिअर लागली, खय काय लागला, कितूर बितूर उडाला म्हणा, तर रिस्की विषय होता. त्याच्यामुळे तुम्हाला जस्ट एक्सपिरियन्स शेअर करायचं आहे की असा असता तर कसा वाटला असता. तर ती खरोखर व्हॅल्यू आहे ना ती खरोखर व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची. लोकांच्या डोक्यात ते सगळे संकल्पना चालू असतात पण त्यांना ती ॲक्च्युअल फिलिंग असताना ती तिकडे गेल्यावरच समजता. आता आपण वळूया खानावळीकडे. लोकांका आपण खाऊ काय देऊ शकता, तर लोकांका काय आवडता, पूर्ण ऑर्गॅनिक आपल्या घरात उगवलेला अशा टाईपचा आवडता. तर आपल्या गार्डनमध्ये आपण थोडीशी भाजीपालो पेरायचो आहे, जसं की पालेभाजी म्हणा, मुळे भाजी म्हणा, पालक म्हणा, अजून आपली तोंडली म्हणा, पडवळ म्हणा. तर जे असे पालेभाज्या आहेत ना तर ते आपल्या घरात उगवलेले असत पाहिजे, तर त्यांना अजून चव असतात. तर लोकांका सांगायचं की ही आमच्याच गार्डनमधली भाजी आहे, तर लोकांका तो पर्सनल टच एक डायरेक्ट कनेक्ट होता. त्याच्यामुळे त्यांना ती अजून चव लागतात. इवन आपल्याक पण जर आपल्या घरातली भाजी असतात ना तर आपल्याक अजून ती चविष्ट लागतात. तर सेम तोच विषय आहे. जर तुम्ही शेती करत असाल तर तो भात आहे ना तर तो सांगायचो की ही आमचं शेतातलो भात आहे, पूर्ण गावठी तांदूळ आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही डेव्हलप करायचं आहे. आपला लोकेशन बघायचं आहे. आपला जर एरिया आपल्या मोठ्या पर्यटन स्थळाच्या बाजूकच असतात तर तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज आहे, कारण तिकडे 100% पर्यटक येणार आणि राहण्यासाठी तुम्ही जर तुमची सोय केला असाल तर तुमच्याकडे येऊन राहणार पण. तर हे असे ऑपॉर्च्युनिटी आहेत ना तर ते मिस करायचे नसतात कधी पण. आता प्रश्न असं उठता की माझ्याकडनं खायचा पर्यटन स्थळ जवळ नाही आहे तर मी काय करू, तर आपल्याकडे डेव्हलपमेंट करायची आहे. तर या केसमध्ये तुम्हाला थोडी आपली मार्केटिंग वाढवू लागत, तुम्हाला सोशल मीडियाचा फायदो उठवू लागत. तुमचा फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब हे तिन्ही पण चॅनल असले पाहिजे. याच्यावर तुमचे डेली व्हिडिओ पडले पाहिजे. तुम्ही कसा काय आपल्या आसपास काय केला वाय आणि काय डेव्हलपमेंट केला वाय, कशा प्रकारची तुम्ही संस्कृती दाखवता वाय, तुमच्या योजना काय आहेत आणि तुमचे फॅसिलिटी काय आहेत, लोकांना तुम्ही काय प्रोव्हाइड करता वाय. आता जे मी हे मागे सर्व पॉईंट बोललोय हे जर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मांडला तर तुमचे डायरेक्ट व्हिडिओ त्या माणसांपर्यंत पोहोचतील ज्यांना पर्यटनाची खरोखर आवड आहे. कारण आपलं इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबचं अल्गोरिदम पण असं काम करता, ज्यांका जी आवड आहे ना तोच कंटेंट त्यांना भेटत असता. त्याच्यामुळे सध्या सोशल मीडियाची पॉवर खूप वाढली आहे. परत आपल्या होमस्टेची गुगल बिझनेस प्रोफाईल पण बनवायची आहे. पेट्रोल पंप नियर मी किंवा हॉस्पिटल नियर मी असं काय आपण सर्च करता तर त्या टाईपचा आपला गुगल आपल्या जवळची लोकेशन दाखवता. त्याच टाईप जर कोणी सर्च केला होमस्टे नियर मी तर तुमचं होमस्टे तिकडे आलो पाहिजे. मग त्याच्या आतमध्ये ते गुगलला सर्व फोटो वगैरे टाकायचे ऑप्शन असतात, तर ती तुम्ही एखादी व्यवस्थित प्रोफाईल बनवून घ्यायची आहे. म्हणजे आता सध्या जमानो बदलत चाललं, सध्या जमानो डिजिटलकडे वळत चाललो आहे. तर तुम्ही पण थोडा डिजिटल झाला पाहिजे. आपल्या होमस्टेची एखादी छोटीशी वेबसाईट बनवायची आहे. वेबसाईट बनवणं आपण फ्रीमध्ये असता. आपले विक्स म्हणा, आपले Google.sites म्हणा किंवा कॅनवा म्हणा,
हे 3 असे वेबसाईट आहेत जे फ्रीमध्ये डोमेन पण देतात आणि आपल्या एक वेबसाईट बनवून पण देतात. फक्त जरासा नॉलेज पाहिजे आणि एखादी जराशी फोटो वगैरे टाकून आपल्या वेबसाईटचा नाव साईडला लावला पाहिजे. तर थोडं टेक्निकल होईल, पण जरा तुम्ही यूट्यूबला सर्च केला ना फ्रीमध्ये वेबसाईट कशी बनवायची तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. आपल्या होमस्टेचा पण काहीतरी नाव ठरवायचं आहे. आपल्या कोकण होमस्टे किंवा गारवा होमस्टे असं काहीतरी युनिक आणि जर आपल्या मनात शांतता देईल असा नाव डिसाईड करायचा आहे. या होमस्टेचं दुसरं आपलं बिझनेस वाढवण्यासाठी पण फायदा होता. जर तुम्ही घरगुती खायचं प्रोडक्ट बनवत असाल, जसे म्हणा कोकमा असतील किंवा आपले फणसाचे गरे असतील किंवा आंब्याचे काही प्रोडक्ट असतील किंवा लोणची बिंची असतील, तर तुम्ही सर्व त्यांच्याशी सेल करू शकता. त्यांना सांगू शकता की ही आमचे घरगुती आम्ही बनवलेली सर्व उत्पादनं आहेत. तुमची ती सर्व घरगुती उत्पादनं ते लोक आपल्या शहरात घेऊन जातील. तर त्याच्यामुळे तुमची इनडायरेक्टली सेलिंग पण होईल. लोकांका अशा मोकळ्या पाण्यात आंघोळ करू पण जाम आवडता. तर त्या तुमच्या आसपास एखादी जर व्हाळ वगैरे असा तर त्याला साफ करून तिकडे तुम्ही आंघोळ करण्यासाठी जागा करू शकता. एखादं धरण बांधून थोडा पाणी अडवून आपला गळाभर म्हणा किंवा कंबरभर पाणी जर तुम्ही केला ना तिकडे, तर व्यवस्थित त्यांना आंघोळी तिकडे बनवू शकता. आपल्या आसपास एखादं जर धबधबा असा तर त्या धबधब्यावर पण तुम्ही दाखवून नेऊ शकता. तिकडे ते आंघोळ करतील. म्हणजे त्यांना असा कोकणातला नैसर्गिक जीवन आहे ना आता लय आवडता. जर तुम्ही असं काय बनवलं ना तर ते 100% तुम्हाला त्याचं प्राधान्य देतील. इवन आपल्या आसपास जर एखादी मोठी अपार्टमेंट असतात किंवा रेंटने रूम कोण देत असतील तर त्यांच्याकडे न जाता तुमच्याकडे प्राधान्य जास्त देतील, कारण तुमच्याकडे तो सगळं अनुभव आहे. आपल्या होमस्टेचे थोडे बॅनर बनवायचे आहेत. आपल्या मोठ्या हायवेला म्हणा रस्ती थोड्या अंतरावर ते 10 बॅनर लावायचे आहेत. सध्या बॅनर बनवणं पण लय सोपा झाला आहे. आपण ChatGPT थोडीशी माहिती दिली ना ह्या टाईपमध्ये आम्हाला बॅनर पाहिजे, तर आपलं ChatGPT किंवा जेमिनाय पण एक छानपैकी बॅनर बनवून देता. तर अशा प्रकारे तुम्हाला ते बॅनरचे फोटो आहेत ना तर ते पण व्हॉट्सअप म्हणा किंवा आपले फेसबुक ग्रुपवर म्हणा शेअर करत राहायचे आहेत. तर तुम्ही आता म्हणशाल याचे रेट कसे डिसाईड करायचे, तर त्या सर्व लोकेशनवर डिपेंड असतात. जर तुमच्या आसपास जर मोठा खायचा लोकेशन असतात, जसं की आपला गणपतीपुळे म्हणा किंवा आपल्या मालवणचं बीच म्हणा, जे असे मोठे पर्यटन स्थळ आहेत ज्यांका पूर्ण जगातली लोक ओळखतात, तर अशा ठिकाणी तुम्ही जास्त रेट आकारू शकता. तिकडे तुम्ही 3,000 पण पर डे किंवा 4,000 पण पर डे आकारू शकता. जर तुमचं थोडं आउटसाईडला असतात पण तुम्ही छानपैकी डेव्हलप केला असाल तर तुम्ही 1,500 रुपये पर डे आकारू शकता किंवा 1,000 रुपये पर डे आकारू शकता. आणि प्लस ॲडिशनल जेवणखाना वगैरे सर्व वेगळा असतात. जर आपल्याकडे स्वतःची इको गाडी असतात किंवा इर्टिगा गाडी असतात तर त्यांना आपल्या आसपासची आपण पर्यटन स्थळ आहेत ना तर ती पण दाखवू शकता. त्याच्यामुळे आपलं एक अजून ॲड ऑन पॉईंट वाढतं की इकडे गेल्यावर आपल्या सेपरेट काही जायची गरज नाही. इकडे सर्व पर्यटन स्थळं दाखवून आणणार आहे. तुमच्या ओळखीत जर एखादं टुरिझम आलो असा तर त्याला तुम्ही गाडी करून बोलवू शकता की माझ्याकडे एवढी माणसं आली आहेत, त्यांना गणपतीपुळे आपला भाटे म्हणा, आपला पावस म्हणा, गणेशगुळे म्हणा, हे आमच्या आसपासची जी मेन स्थळं आहेत ना ती तुम्हाला सांगितलं. तर ही सर्व ती दाखवू शकता. तुमच्या लोकेशनवर डिपेंड आहे. आता तुम्ही जर आउटसाईड रत्नागिरी असाल तर तुमच्याकडे काय विशेष आहे तर ती तुम्ही स्थळं त्यांच्याशी दाखवू शकता. अशा टाईप आपली मार्केटिंग आपण स्वतः करायची आहे. डायरेक्ट लोक तुम्हाला शोधत नाही येणार आहेत. डायरेक्ट लोक तुम्हाला कधी शोधत येतील जेव्हा ते एक्सपिरियन्स त्यांनी ऑनलाईन बघितलेले असतील. त्याच्यामुळे तुम्हाला रील करणं मॅन्डेटरी आहे. रील म्हणजे व्हिडिओ. रीलमध्ये आपल्याला थोडी माहिती द्यायची आहे. जर आपल्याला बोलता येत नसतात तर आपण एखादा गाणं लावून डायरेक्ट अपलोड करायचे आहे. याच्यामुळे थोडी मार्केटिंग तरी होता. तर हळूहळू कस्टमर बेस वाढत जातं. पण स्टार्टिंगला आपल्याकडनं मार्केटिंग करूक लागतं. आता असे काय प्लॅटफॉर्म निघाले आहेत जे आपल्या वेबसाईटवर आपला होमस्टे किंवा आपला हॉटेल तर रजिस्टर करून ठेवतात. तर जेव्हा कोणी चेक करता तर तेव्हा जर तिकडे अवेलेबल असाल तर तिकडे ग्रीन दाखवता, नसेल अवेलेबल तर रेड दाखवता. तर त्याच्यामुळे आपले त्या दिवसाची बुकिंग असतात ना तर आपल्या कन्फर्म तिकडे ऑर्डर येणार. तर अशा टाईपमध्ये तुम्ही आपलं बिझनेस वाढवू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक्सपिरियन्स येत गेलो तर तुम्ही हळूहळू डेव्हलपमेंट करत 2चे 4 रूम, 4चे 6 रूम असे तुम्ही आपले वाढवून आपलं बिझनेस एका मोठ्या लेवलला नेऊ शकता. त्याच्यामुळे हो होमस्टे एक मायक्रो बिझनेस नसून एक मोठं बिझनेस पण बनवू शकता. राधे राधे.